विद्यार्थी मित्रांनो, वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकवर आधारित हा पाठीमागील प्रश्न बघा. बघितल्यावर हा प्रश्न सोपा आहे असं आपल्याला वाटतं, पण यामध्ये काही मिस्टेक होण्याची शक्यता असते. कारण जे चिन्ह आहे थोडेसे एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे दिले आहे. मग अशा प्रश्नाची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे? तर अशा प्रश्नाची सुरुवात ही आपण शेवटून केली पाहिजे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वर्गमुळामध्ये 100 म्हणजेच काय आपल्याला किंमत मिळणार आहे बघा 10. वर्गमुळामध्ये 25 म्हणजे किती 5. 31 आणि 5 किती झालं बघा 36. 36चं वर्गमूळ किती बघा 6. आता या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 9 सकी 54 अधिक 10 म्हणजे टोटल काय मिळालं तुम्हाला 64 मिळालं. 64चं वर्गमूळ 8 आणि 8 आणि 1 किती 9. 9चं वर्गमूळ आहे 3. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जास्त गोंधळून न जाता शेवटून त्याची सुरुवात तुम्ही केली पाहिजे. जसं की आपण इथं 100 पासून केली, ना की समोरून. अशाच प्रकारच्या ट्रिकसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. अजून कुठल्या घटकावर तुम्हाला व्हिडिओज अपेक्षित आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा.